वृश्चिक राशी 30 जून नंतर सर्वात मोठा बदल. झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा. 10 भाकिते ऐकून फुटेल घाम. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे साधं भविष्य नाही, हा आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या, हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज आम्ही उघड करणार आहोत ती 10 भाकिते, जी ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल. कारण हे भविष्य फक्त भाकीत सांगत नाही, तर हे तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडतील. पण सावध राहा, हा एक इशारा दुर्लक्षित केला तर संधी ही कायमची निसटू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, ही नियतीची थेट तुमच्यासाठी हाक आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. भाकीत क्रमांक 1. विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य आता लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी मात्र तुमचं मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक हे दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल हा कोणत्याही अडथळा विना घडू शकेल. त्यामुळे भावनेत निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्याच विजयाचं कारण ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. भाकीत क्रमांक 2. अडकलेलं नशीब अचानक फिरणार. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे महिन्यात झालं नाही ते काही दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे. घाई केली, तुम्ही लोभ केला, तर मिळालेलं देखील पुन्हा हातातून तुमच्या जाऊ शकतं. त्यामुळे संयम ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची एक सुरुवात ठरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता भाकीत क्रमांक 3. दुर्लक्षित टॅलेंट अचानकच प्रकाशात येणार. आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे, त्याची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात. कारण तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमचे विचार करण्याची पद्धत देखील वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस मात्र दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मात्र गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काहीतरी करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट हे वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती योग्य वेळ आली आहे. अचानकच अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य हे समोर येणंच अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच पर्याय सर्वांना मात्र मार्ग दाखवेल आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्षित केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर तुमचा आत्मसन्मानही परत येईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे.
यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका, कारण खरा राजयोग नम्रतेत आहे. खरा राजयोग शहाणपणातच आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची खरी ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. भाकीत क्रमांक 4, देवाची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर हे कुणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. आणि एकदा मनात प्रश्न आला की खरंच देव पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव पाहतो, उशीर करतो, पण अन्याय करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्यांनी नोंदवून ठेवला आहे. ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ आता मात्र जवळ आली आहे. अचानकच अडथळे कमी होतील आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर जर तुम्ही शंका घेतली, तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं. कारण ही परीक्षा संपली असली तरी सजग राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा, कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो देण्याच्या तयारीत आहे. भाकीत क्रमांक 5, एक निर्णय जो तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. कारण हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो. तुमच्याकडे मात्र पर्याय 2 असतील. एक सोपा जो भावनेतून घेतलेला पर्याय आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला पर्याय. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला, तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही ध्येयाने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला, तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र हे कायमचं बदलू शकतं. भाकीत क्रमांक 6, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, जिने सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं होतं, पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवून होते. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. मात्र त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांना तुमच्या विरुद्ध वापरलेला आहे. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर मात्र वाद घालवू नका, स्पष्टीकरण देण्यात देखील ऊर्जा वाया घालवू नका. शांतपणे अंतर ठेवा आणि कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. भाकीत क्रमांक 7 आहे, अचानक मिळणारी मोठी संधी, पण सावध राहा. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षितही कधी केली नसेल. नोकरीत बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायातील ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावं असं वाटेल. पण इथेच सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, तुमचा संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठीच येतात. तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्षित केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द हे सगळं नीट तपासा. जर घाई, लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा हातातून निसटू शकतं. पण जर शांत राहून अनुभव घेतला आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव संधी देत असतो, पण शहाणपण मात्र तुमच्याकडूनच अपेक्षित असतं. आता भाकीत क्रमांक 8, प्रेमात धक्कादायक खुलासा, सत्य टाळता येणार नाही.
प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली, पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तींशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबले आहे, हे देखील आता स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही. काहींच्या बाबतीत जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे मात्र प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, तुम्ही दुःखासाठी बनलेले नाही. आता भाकीत क्रमांक 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय ठाम होते, स्वतःवर तुमचा विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी आणि लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास मात्र हळूहळू ढासळत गेला आणि तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, तर मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, तर कमतरता होती ती परिस्थितीत. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचं आत्मभान मात्र आता परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कुणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही, कारण लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही हळूहळू तुमच्या बाजूने वळतं. भाकीत क्रमांक 10, राजयोगाची चाहूल. आता एक अंतिम इशारा आणि एक सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला राजयोग झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा तुम्ही देवाला विसरलात, तर मिळालेली संधी ही हातातून निसटू शकते. कारण जितकं वर जाता तितकी जबाबदारी वाढते. आणि जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला, तरच हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा, देव देतो पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज ऐकलेली ही भाकीते फक्त शब्द नव्हते, तर ते होते थेट नियतीची हाक. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं. जे उघड झालं, जे तुमचं संरक्षण होतं, आणि जे येत आहे ते तुमच्या ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयांवर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण वृश्चिक राशी, तुमची वेळ आता सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळी आठवा आणि योग्य पावले उचला, कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही, ते फक्त एकच संकेत देतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.